प्राचीन मंत्र आणि आधुनिक विज्ञान यांच्यात खरंच काही संबंध असू शकतो का? म्हणजे गायत्री मंत्रासारखी एक आध्यात्मिक गोष्ट आपल्या हृदयाच्या आरोग्यावर चक्क वैज्ञानिकदृष्ट्या मोजता येण्याजोगा परिणाम करू शकते? चला तर मग या प्राचीन मंत्राच्या आत दडलेल्या विज्ञानाचा शोध घेऊया आणि पाहूया की ते आपल्या हृदयासाठी नक्की काय करू शकतं. कधी विचार केलाय की आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामागे एक सिक्रेट कोड, एक छुपी भाषा असू शकते? आणि जर का आपण ती भाषा उलगडली तर आपल्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्याची चावीच सापडेल. तर आज आपण तोच कोड उलगडणार आहोत, जो हजारो वर्षांपासून आपल्याच संस्कृतीत दडलेला आहे. बरं, सगळ्यात आधी ना आपण आपल्या हृदयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकूया. ते फक्त रक्त पंप करणार एक मशीन नाहीये, अजिबात नाही. ते तर एक लयबद्ध बुद्धिमत्ता असलेलं एक पॉवरफुल केंद्र आहे. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपलं हृदय ते आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं ऊर्जा क्षेत्र तयार करतं. इतकं मोठं की ते आपल्या मेंदूच्या ऊर्जा क्षेत्रापेक्षाही कित्येक पटींनी जास्त शक्तिशाली आहे. म्हणजे काय तर हृदयाचे ठोके हे फक्त शारीरिक क्रिया नाहीयेत, ते एक प्रचंड शक्तिशाली ऊर्जा स्रोत आहेत. पण मग हृदयाची ही लय मोजायची कशी? त्यासाठी एक खूप महत्वाचं माप आहे. त्याला म्हणतात हार्ट रेट व्हेरिएबिलिटी किंवा सोप्या भाषेत HRV. आता HRV म्हणजे काय? तर बघा, आपल्या हृदयाचे दोन ठोके कधीच अगदीच सारख्या वेळेत पडत नाहीत. त्यांच्यात नेहमी एक छोटासा सूक्ष्म फरक असतो. आणि हा नैसर्गिक फरक जेवढा जास्त असेल ना, तेवढा आपलं हृदय जास्त लवचिक आणि जास्त निरोगी समजा. सोप्या शब्दांत सांगायचं तर जेव्हा आपला HRV जास्त असतो तेव्हा आपलं शरीर आणि मन एकदम शांत आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार असतं. म्हणजे आपण एकदम इन द झोन असतो. पण या उलट जर HRV कमी असेल तर समजा आपलं शरीर सतत एका तणावाखाली आहे, स्ट्रेसमध्ये आहे. आणि आपलं ध्येय काय आहे? तर या तणावाच्या स्थितीतून बाहेर पडून शांततेच्या स्थितीत जाणं आणि आपला HRV वाढवणं. अच्छा, मग या सगळ्यामध्ये गायत्री मंत्र कुठे आला? तर आश्चर्य वाटेल, पण या प्राचीन मंत्रामध्ये एक असं गुपित दडलंय जी थेट आपल्या हृदयाच्या लयीची चावी आहे. आणि हे गुपित आहे फक्त 10 सेकंदांचं. आता इथे आपण मंत्राच्या आध्यात्मिक अर्थाच्या थोडं पलीकडे जाऊन बघूया. त्याच्या भौतिक रचनेकडे लक्ष देऊया. म्हणजे त्याचा विशिष्ट उच्चार, त्याची एक लय आणि त्यामुळे आपल्या श्वासावर होणारा परिणाम, हे सगळं मिळून एका अचूक वैज्ञानिक उपकरणासारखं काम करतं. कमाल आहे ना? 10 सेकंद, फक्त 10 सेकंद. हा आकडा साधा वाटत असला तरी तोच या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. आपल्या शरीरात एक जबरदस्त सकारात्मक बदल घडून आणण्याची ताकद या 10 सेकंदांमध्ये आहे. पण कशी? नेमकं काय होतं या 10 सेकंदात? तर गंमत अशी आहे की जेव्हा आपण एका लयीत व्यवस्थित गायत्री मंत्र म्हणतो तेव्हा एक पूर्ण श्वास आत घेऊन बाहेर सोडायला नैसर्गिकरित्या साधारणपणे 10 सेकंड लागतात. याचा अर्थ काय झाला? एका मिनिटात आपले फक्त 6 श्वास होतात. आणि ही जी श्वसन गती आहे ना, ती खूप खूप विशिष्ट आणि महत्वाची आहे. आणि इथूनच खरं विज्ञान सुरू होतं. एका मिनिटात 6 श्वास घेण्याची ही जी गती आहे ती विज्ञानाच्या भाषेत एका खास फ्रिक्वेन्सीशी जुळते. आणि ती फ्रिक्वेन्सी आहे 0.1 हर्ट्झ. हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण इथूनच सगळं कोडं सुटणार आहे. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? विज्ञानाने हे सिद्ध केलंय की आपल्या हृदयाची आणि रक्तवाहिन्यांची एक नैसर्गिक, एक फेवरेट फ्रिक्वेन्सी असते. आणि ती नेमकी 0.1 हर्ट्झ इतकीच आहे. म्हणजे बघा, गायत्री मंत्राचे जपानं आपण आपल्या श्वासाला थेट हृदयाच्या फेवरेट तालावर सेट करतोय. आणि जेव्हा श्वास आणि हृदयाचा ताल असा अगदी परफेक्ट जुळतो ना, तेव्हा आपलं शरीर एका सर्वोत्तम, एका पीक अवस्थेत पोचतं. या स्थितीला म्हणतात कार्डियॅक कोहेरन्स. कल्पना करा, जणू काही आपलं अख्खं शरीर एका सुमधूर ऑर्केस्ट्रासारखं काम करते, जिथे प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी एकमेकांशी ताळमेळ साधून एक सुंदर संगीत तयार करतील. चला, ही सुंदर प्रक्रिया पुन्हा एकदा स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात आधी आपण लयबद्ध जप सुरू करतो. त्यामुळे काय होतं? आपोआप 10 सेकंदांचं श्वासचक्र तयार होतं. हे चक्र आपल्या हृदयाला श्वासाच्या लयीशी जुळवून घ्यायला, म्हणजे सिंक व्हायला मदत करतं. आणि फायनल रिझल्ट? आपण पोचतो त्या कार्डियॅक कोहेरन्सच्या शक्तिशाली स्थितीत. हे म्हणजे जणू काही निसर्गानेच आपल्या शरीरात बसवलेलं एक संगीत आहे. आणि याचा परिणाम आपण चक्क मोजू शकतो. तणावग्रस्त अवस्थेतला आपला कमी HRV आणि कार्डियॅक कोहेरन्सच्या अवस्थेतला तोच HRV जो एकदम वाढलेला असतो, यांच्यातला फरक प्रचंड आहे. जमीन आसमानाचा फरक. या सुसंवादी स्थितीमुळेच आपलं हृदय जास्त लवचिक, जास्त निरोगी बनतं. थांबा, पण ही गोष्ट इथेच संपत नाहीये. अजून एक ट्विस्ट आहे. या कार्डियॅक कोहेरन्समुळे आपल्या नर्वस सिस्टममधला एक सुपर हिरो जागा होतो आणि त्याचं नाव आहे वेगस नर्व्ह. आता ही वेगस नर्व्ह म्हणजे काय?
तर समजा हा आपल्या शरीरातला एक मेन कम्युनिकेशन केबल आहे जो आपल्या मेंदूला थेट हृदयाशी, फुफ्फुसांशी आणि पोटाशी जोडतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हीच नस आपल्या शरीराचं रिलॅक्सेशन बटन आहे, शांत होण्याचं बटन. आणि जेव्हा ही नस सक्रिय होते म्हणजे तिचं टोनिंग चांगलं होतं तेव्हा होणारे फायदे तर कमाल आहेत. आपल्याला एकदम शांत वाटतं, शरीरातली सूज कमी होते, हृदय आणि मेंदू यांच्यातला संवाद सुधारतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस निर्माण करणारे हार्मोन्स आहेत ना ते कमी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर हा कार्डियॅक कोहेरन्स मिळवणं हाच त्या वेगस नर्व्हला उत्तेजित करण्याचा, तिला टोन करण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. म्हणजे बघा, गायत्री मंत्राचा जप थेट आपल्या शरीरातला तो रिलॅक्सेशन स्विच ऑन करतो. आणि आता या साखळीतला शेवटचा आणि कदाचित सगळ्यात आश्चर्यकारक दुवा. ही सक्रिय झालेली वेगस नर्व्ह आपल्या शरीराला DHA नावाचं एक हॉर्मोन तयार करायला सांगते. आणि या हॉर्मोनला काय म्हणतात माहितीये? अँटी एजिंग किंवा दीर्घायुष्याचं हॉर्मोन. म्हणजे विचार करा, हृदयाच्या एका लयीपासून सुरू झालेला हा प्रवास थेट आपल्या दीर्घायुष्याच्या रहस्यापर्यंत पोहोचतो. तर पाहिलं आपण, एका प्राचीन मंत्रापासून सुरू झालेला हा प्रवास आधुनिक विज्ञानाच्या प्रत्येक कसोटीवर खरा उतरून थेट आपल्या आरोग्याच्या आणि दीर्घायुष्याच्या गुपितापर्यंत कसा पोचतो ते. चला या संपूर्ण वैज्ञानिक प्रवासावर एकदा पटकन नजर टाकूया. सुरुवात झाली हृदयाच्या लयीपासून, म्हणजे HRV पासून. गायत्री मंत्रानं तयार केलं 10 सेकंदांचं म्हणजे 0.1 हर्ट्झचं श्वासचक्र. या चक्रानं आपल्याला पोहोचवलं कार्डियॅक कोहेरन्सच्या स्थितीत. त्या स्थितीमुळे आपली वेगस नर्व्ह सक्रिय झाली आणि शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून शरीरात दीर्घायुष्याच्या हॉर्मोनची DHA निर्मिती झाली. किती सरळ आणि सुंदर साखळी आहे. पण शेवटी हे फक्त आकडे आणि विज्ञानापुरतं मर्यादित नाहीये. ह्याच्या मागे खूप मोठं सत्य दडलंय. खरं आरोग्य म्हणजे काय तर आपल्या आतल्या लयीला ह्या ब्रह्मांडाच्या तालाशी जोडणं. आणि म्हणूनच आजचा प्रश्न हा आहे की आपण ह्या प्राचीन ज्ञानाची मदत घेऊन आपल्या हृदयाचं संगीत पुन्हा एकदा सुरात आणायला तयार आहोत का.